जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून गुटख्याची तस्करी करणारे गुजरात राज्यातील पुरवठादार ग्रामीण पोलिसांचे जाळ्यात। महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणा या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे ग्रामीण पोलिसांची जिल्हांतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा यांविरुद्ध कारवाई सुरू आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पेठ तालुक्यातील पिठुदी नाका तसेच दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात सुरत महामार्गावर गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारे पिकअप व इनोव्हा वाहनावर छापे टाकून सुमारे 14 लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करून कारवाई केली होती। सदर गुन्ह्यांमध्ये वाहनांवरील चालकांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता गुजरात राज्याचे सीमावर्ती भागातून नाशिक जिल्ह्यात गुटख्याची अवैधरित्या तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वरील गुन्ह्यांचे तपासात गुजरात राज्यातून गुटख्याची अवैधरित्या बेकायदेशीरित्या कुठलीही बिल व जी.एस.टी. पावती न देता पुरवठा करणारे खालील 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। 1. किशोर गणेश रुमाळी वय 21 रा चिरंजीवी हॉस्पिटल जवळ वहाई रोड नानाकोंडा आ कपराडा जी वलसाड राज्य गुजरात। 2. उमेश वालाराम चौधरी वय 33 रा सुतारपाडा आ कपराडा जी वलसाड राज्य गुजरात। यातील आरोपींना अनुक्रमे पेटपो स्टे गुरन 62/2024 भादवी कलम 328 व दिंडोरी पो स्टे गुरन 201/2024 भादवी कलम 328 या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे। यातील आरोपी हे गुटख्याची अवैधरित्या तस्करी करून नाशिकसह इतर कोणत्या ठिकाणांवर गुटख्याचा पुरवठा करीत होते, तसेच सदर गुटखा कोण खरेदी करणार होते याबाबत पोलीस पथक कसोशीने तपास करीत आहे। जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या अवैध गुटख्याचे नेटवर्कचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची पथके सत्वर कारवाई करत असून गुटखा तस्करीचे पाळेमुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, सपोनी गणेश शिंदे, पोनी नाना शिरोळे, पोलीस अंमलदार किशोर खराटे, प्रवीण सानप, गिरीश बागुल, सुधाकर बागुल, उदय पाठक, शिवाजी ठोंबरे, विश्वनाथ काकड, सागर काकड, मेघजूज जाधव, मनोज सानप, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, विनोद टिळे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे।